अण्णा, तुम्ही निवडणुकीचा पहिला प्रचाराचा नारळ कधी फोडला होता? पहिली कुठली निवडणूक लढवली होती ती आठवत आहे? मला आठवते ना, पहिली निवडणूक आम्ही पाहिली पाटलांची 40-42 वर्षापूर्वी आमदारकीची. आणि तेव्हा मी 17-18 वर्षाचा होतो आणि तेव्हा मी त्यात जायचो मी. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत सगळे इलेक्शन केलेत. मग कलमाडी खासदार झाले, त्यावेळेला सुद्धा आम्ही जीवाचं रान केलं. त्याच्यानंतर पाटील आमदार झाले, पाटील खासदार झाले. पाटलाच्या सगळ्या इलेक्शनला मनापासून तन मन धन करून मी काम करायचो. आणि आम्हाला पाटील आमदार झाल्याच्यानंतर, खासदार झाल्याच्यानंतर पाटलाला सातारला त्यांची संस्था होती साने गुरुजी, त्या संस्थेकरता आम्ही तिथं पाटील निघाले की आम्हाला फोन करायचे. पाटलांची एक सवय होती, गावामध्ये सर्वसामान्य माणसाचा एखादा मुलगा वारला असेल, गावामध्ये एखादा सर्वसामान्य माणूस आजारी असेल तर ते मला फोन करायची निवृत्ती. आपल्या तिकडे काहीतरी मला अडचण आली तर मला फोन करायचा. आम्ही गावात 5वीचं मुलगं वारलं तरी स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटलांना फोन करायचो की पाटील यांच्या घरातलं असं असं झालेलं आहे. पाटील रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा यायचे. भैरवाला दर्शनाला आले की पाटील ह्या परिसरामध्ये प्रत्येकाला भेटायचे. मग तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे हे कधीही त्यांनी पाहिलं नाही. काही वेळाला असं व्हायचं, पार्टीचे लोक म्हणायचे पाटील हा आपल्या पक्षाचा नाही आहे, पण पाटील म्हणायचे पक्ष आणि माणूस ही गोष्ट वेगळी आहे. आपल्याला कुठल्याही माणसावर संकट आलं तर तिथं धावून जायला लागतं. आणि तीच सवय मला लागली की कुठल्याही गोरगरिबाचं मला कधी 5ला फोन करा, 4ला फोन करा, माझी ट्राय घ्या, अजून 10 दिवस इलेक्शन बाकी आहे, मला केव्हाही फोन करा. मी आत्ता 2ला झोपलं तरी तुमचा 2:30ला फोन उचलणार, मी 2:30ला झोपलं तरी 4ला फोन उचलणार. ती शरीराला सवय लागली. कधी कधी माझ्या घरात भांडणं होतात की बाबा तुम्ही फोन आला की 2 मिनटं थांबत नाही. बायकोमध्ये आता एवढ्या रातचं जायची काय गरज आहे, कुणाला तरी संघ घ्या. पण मी जिथून फोन येतो तिथं 15 मिनटाच्या आत, 10 मिनटाच्या आत तिथं पोचतो. त्या माणसाला जाताना खिशात पैसे घेऊन जातो, त्याला दवाखान्यात रुबीसारख्या ॲडमिट माणसाला करतो, तिथं ₹1,00,000 बिल भरतो आणि त्याला ॲडमिट करून घेतो. हे मी पुराव्यासहित तुम्हाला अनेक उदाहरणं दावीन. अण्णा, किती फोन घेता दिवसभरात तुम्ही? फोनचा तर हिशोबच नाही. आता ते बंद आहे. आता मी घरी रात्री आलं तरी 2 वाजता फोन येतो कार्यकर्त्याचा. आता फार बदललं ना अण्णा. त्यावेळी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक पहिला माझ्याकडे फोन नव्हता, माझ्याकडे पेजर होता. पेजर नंबर आला की टुकटुक वाजलं की पेजर यायचा. त्यावेळेला फोनचं बिल 1 कॉल 16 रुपयाला होता, ते पेजर सुद्धा. तरी तो पेजर आम्ही वापरायचो, आमची परिस्थिती नसताना वापरायचो. आणि त्या पेजरवर मग गाडी घ्यायची आणि तिथं जायचं. गाडी म्हणजे काय, गाडी नव्हती, सायकल. M50 मग M80 मग राजदूत असं करत करत ह्या प्रवास आमचा इथं आलाय. मी मुंबईला 72 साली 1 रुपया रोजाने नोकरी केलेली. तुम्ही रसाच्या गुरावर स्वतः 1 रुपया रोज, 30 रुपये महिना. संध्याकाळचं जेवण 1 वाजता आणि दुपारचं जेवण 4 वाजता पिक्चर सुटल्यावर. पिक्चरच्या टाकीपाशीच आमचं रसाचं गुराळ होतं मालकाचं. त्यामुळं ती गरिबी पाहिली, ती गरिबी आज मी जाणतो की त्याच्यातून बाहेर नाही गेलो आपण. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.